नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि मार्केट संपेपर्यंत तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स 820 पॉईंटने वाढून 79,706 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 250 पॉईंटने वाढून 24,367 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। सर्वात जास्त तेजी बीएसई आयटी इंडेक्समध्ये 1.59% ची झालेली आहे। बीएसई ऑटो इंडेक्स 1.51% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.21%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.79% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। आयचर मोटर 5.54%, ओएनजीसी 3.05%, श्रीराम फायनान्स 2.99%, टेक महिंद्रा 2.74% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। बीपीसीएल 1.45%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 1.12%, कोटक महिंद्रा बँक 0.17%, सन फार्मा 0.10% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 407 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,980 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार उद्या परवा मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आपण सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।